बुद्धांचा आचारधम्म यशवंत मनोहर भाग 3 अष्टांगिक मार्ग इहवादी धम्मदृष्टी सदाचाराचे महत्त्व धम्मात अतोनात आहे। सद आचार तो सदाचार, धम्माला अभिप्रेत आचार तो सदाचार। बुद्धिवादी जीवनशैलीचा करुणामय आचार तो सदाचार, अष्टांगिक मार्ग हा सदाचारच होय। धम्मात 4 महासत्ये सांगितली आहेत। आपण त्यांचा याआधीच विचार केला आहे। त्या 4 महासत्यांमधील दुःखांवर मात करण्याचे उपाय हे शेवटचे महासत्य आहे। हे उपाय कोणते? दुःख या आजारातून समाजाला बाहेर काढणारे औषध कोणते? तर अष्टांग मार्ग हे ते औषध होय। ही 8 तत्वे केवळ उच्चारायची नाहीत, ती जगून दाखवायची आहेत। ही 8 तत्वे पुस्तकात पडून राहण्यासाठी नाहीत, ही तत्वे आचरणातून जिवंत झाली पाहिजेत। ही तत्वे बागण्यातून साकार झाली पाहिजेत। ही सुद्धा नीतितत्वेच आहेत, धम्ममूल्येच आहेत। ही 8 आचारतत्वे अशी: 1 सम्यक दृष्टी, 2 सम्यक संकल्प, 3 सम्यक वाचा, 4 सम्यक कर्मात, 5 सम्यक आजीविका, 6 सम्यक व्यायाम, 7 सम्यक स्मृती आणि 8 सम्यक समाधी। क्रमाने संक्षेपाने त्यांचा आशय समजावून घेऊ। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात अनुवादकांनी स्वच्छपणे अष्टांगिक मार्ग अशी परिभाषा वापरली आहे। त्यांनी आर्य हा शब्द गाळलेला आहे, त्याबद्दल ते धन्यवादास पात्र आहेत। सम्यक या शब्दाचा अर्थ सम्यक म्हणजे यथार्थ, सम्यक म्हणजे विशुद्ध, समाजाच्या उन्नयनाला पूर्ण उपकारक म्हणजे सम्यक। धम्माच्या संदर्भात इहवादी, बुद्धिवादी आणि सामाजिक न्यायवादी दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी होय। प्रज्ञानी किंवा प्रबुद्ध समाज म्हणजे प्रज्ञावंतांचा करुणाजीवी समाज होय। या ध्येयाला वा या सामाजिक आदर्शाला सम्यक मानते ती दृष्टी सम्यक दृष्टी होय। हीच जीवनाचे पुनर्निर्माण करणारी, नवनव्याने त्याला नवनवे जन्म देणारी दृष्टी होय। या दृष्टीनुसार बाकीच्या दृष्टी असत होत आणि सम्यक दृष्टी पूर्णतः सत होय। 1 सम्यक दृष्टी आपल्याच मनाच्या अंधारकोठडीतून माणसाला ही सम्यक दृष्टी बाहेर काढते, मनाला योग्य दिशा देते, त्या दिशेने जाण्यासाठी गतिमान करते। उराशी कवटाळून ठेवलेल्या अनिष्टांचा ती नाश करते, मनात बुद्धिवाद जागवते, मनाने कवटाळलेल्या अंधश्रद्धांना हद्दपार करते। इष्ट काय आणि अनिष्ट काय, उचित काय आणि अनुचित काय, विघातक काय आणि विधायक काय यांचा निवाडा ही दृष्टी करून देते। दैवी शक्ती, नियती, त्यांच्याशी संबंधित कर्मकांड यांचा विघातकपणा ही दृष्टी माणसाला पटवून देते। मानवी समतेला, सामाजिक न्यायाला कुरूप करणाऱ्या गोष्टी कोणत्या आणि मानवी जीवनाला सुंदर आणि संपन्न करणाऱ्या गोष्टी कोणत्या यांची स्वच्छ रूपरेखा ही दृष्टी लोकांपुढे ठेवते। या गोष्टी मानवी भोळसटपणा, अतार्किकता, मानसिक गुलामी आणि चमत्क मनाला कशा पांगळे करतात ते ही दृष्टी समजावून सांगते। धम्माची सर्वहिताय दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी होय असे म्हणायला हवे। 2 सम्यक संकल्प माणसाची ध्येये आणि आकांक्षा उदात्त असाव्यात। ही ध्येये कोणाला उणेपणा आणणारी वा दुय्यमत्व देणारी नसावीत। एकूणच मानवी समाजाचे व्यापक हित हेच या आकांक्षांचे ध्येय असले पाहिजे। त्यात संकुचितता, स्वार्थ आणि क्षुद्रता नसावी। अशा सर्वजनहिताय इच्छा मनात जागाव्यात। असे सर्वजन सुखाय संकल्प मनात निर्माण व्हावेत। स्वप्ने अखिल मानवतेच्या सौंदर्याची पाहिली जावीत। अशा भावना मनात जागाव्यात। असेच मजबूत विचार मनात यावेत। 3 सम्यक वाचा सत्यच बोलते, असत्य कधी बोलत नाही ती वाचा सम्यक वाचा होय। कुणाविषयी वाईट बोलत नाही, कुणाची निंदानालस्ती करीत नाही, कोणाला शिवीगाळ करीत नाही ती सम्यक वाचा होय। सर्वांशी आपुलकीचे व सौजन्याने व्यवहार करते, अर्थहीन आणि मूर्ख बडबड करीत नाही, पूर्ण विचार करून जितक्यास तितके आणि मुद्देसूद बोलणे म्हणजे सम्यक वाचा होय।
सम्यक वाचा व्यक्तीच्या फायद्यातोट्याचा विचार करीत नाही. ती सत्याचा आणि सत्याच्या विजयाचा विचार करते. याचा अर्थ आपली जीभ आपल्या लगामी असावी आणि आपल्यावर धम्माचे नियंत्रण असावे. माणसे तोडली जाऊ नये, जोडली जावी. माणसे दूर जाऊ नये, जवळ यावी. माणसे धम्मजीवी होतील असेच आपले बोलणे असावे. हीच सम्यक वाचा होय. 4. सम्यक कर्मांत. प्रत्येक मानवाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. परस्परांच्या मानवी हक्कांची आणि मानवी प्रतिष्ठेची जपणूक प्रत्येकाच्या हातून व्हायला हवी हा सम्यक कर्मांताचा आशय आहे. धम्माचे मूलभूत नियम धम्माच्या प्रतित्यस्मुत्पादातून त्याच्या बुद्धिवादी आणि इहवादी भूमिकेतून साकार झाले आहेत. करुणा आणि शील या तत्वातून ते साकार झाले आहेत. या मूलभूत धम्मनियमांशी सुसंगत असे कर्म किंवा कृती म्हणजे सम्यक कर्मांत होय. निब्बाणजीवी माणसाचे वर्तन म्हणजेच सम्यक कर्मांत होय. 5. सम्यक आजीविका. आजीविका म्हणजे जीवनशैली. जीवन जगण्याची पद्धती म्हणजे आजीविका. पण ही जीवनशैली आदर्श आणि पूर्ण मानवी कधी होते? जीवन जगताना ते नाना पद्धतींनी जगता येते. पण इतर कोणावर आपल्या हातून अन्याय होणार नाही या पद्धतीने साकार होणारी जीवनशैली म्हणजे सम्यक आजीविका होय. माणूस निब्बाणमनस्क झाल्यावर जे जीवन साकार होते ते सर्वजनहिताय जीवन म्हणजे सम्यक जीवन होय. अर्थात धम्मानुसार साकार होणारे बुद्धिवादी आणि करुणामय जीवन म्हणतेच सम्यक आजीविका होय. 6. सम्यक व्यायाम. मृगजळामागे लागू नये, भ्रमांच्या मागे धावू नये, अंधश्रद्धांना मनात थारा देऊ नये. जीवन डोळे उघडे ठेवून आणि डोके ठिकाणावर ठेवून चिकित्सक पद्धतीने जगावे. बेसावध जगू नये. जीवनासंबंधी चुकीच्या कल्पना बाळगू नयेत. इष्टानिष्टांचा निवाडा करीत, पाणी वेगळे आणि दूध वेगळे करीत पापणी जागी ठेवून जगावे. धम्मविरोधी जाणीवेला मनात थारा देऊ नये. व्यायाम म्हणजे प्रयत्न, प्रत्यनांची शिकस्त. आपला प्रयत्न आपल्याला योग्य दिशेनेच नेणारा असावा. या प्रयत्नाने आपल्याला निब्बाणाकडेच न्यावे. ही सर्व प्रक्रिया म्हणजे सम्यक व्यायाम होय. 7. सम्यक स्मृती. जागृत विवेकशीलता म्हणजे सम्यक स्मृती. मनात निर्माण होणाऱ्या अनिष्ट गोष्टींवर, अनुचित वासनांवर जागता पहारा ठेवणारा विवेक म्हणजे सम्यक स्मृती होय. आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर आपले नियंत्रण असले पाहिजे. आपली सर्व इंद्रिये आपल्या ताब्यात असली पाहिजे. त्यांची हुकूमत आपल्यावर चालू नये. त्यांनी आपल्याला वाकवू नये. त्यांना हवे तसे वाकवण्याची, वळवण्याची किंवा त्यांना शांत करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. या धम्मविवेकालाच सम्यक स्मृती असे म्हटले जाते. हेच धम्माचे अनुशासन होय.